मक्कट जातककथा। एकदा बोधिसत्व काशी देशात एका खेडेगावी जन्मला होता। वेदाध्ययन वगैरे झाल्यावर त्याने विवाह केला। परंतु दुःखाची गोष्ट ही की एक मुलगा जन्मल्याबरोबर त्याची बायको मरण पावली। तो मुलगा थोडा चालू बोलू लागल्यावर त्याला घेऊन बोधिसत्व हिमालयावर जाऊन राहिला। तेथे त्याने एक सुंदर पर्णशाला बांधली व अग्निहोत्राची उपासना करून तो कालक्रमणा करू लागला। एके दिवशी हिमालयावर गारांचा मोठा पाऊस पडला। त्यामुळे एक वानर थंडीने गाठला आणि कोठेंतरी आगीजवळ बसण्यास सापडते आहे की काय याच्या शोधास लागला। बोधिसत्वाच्या आश्रमात होमकुंड जवळ असलेले पाहून त्याला मोठे समाधान वाटले, पण दरवाजावर बोधिसत्वाचा मुलगा बसला असल्यामुळे मरकटाला एकदम आत घुसण्यास भीती वाटली। तेव्हा त्याने एक नवी युक्ती शोधून काढली। जवळच्या एका पर्णकुटिकेत एक तापस राहत होता। थोड्या दिवसांमागे तो मरण पावल्यामुळे त्याची वल्कले वगैरे तापसवेशाला लागणारे सर्व पदार्थ तेथेच पडून राहिले होते। ती वल्कले परिधान करून आणि कमंडलू वगैरे हातात घेऊन तो माकड बोधिसत्वाच्या आश्रमापाशी आला। त्याला पाहून बोधिसत्वाचा पुत्र धामवत धामवत बोधिसत्वापाशी गेला आणि म्हणाला, बाबा, एक थेंगू तापसकुमार आपल्या आश्रमापाशी आला आहे। त्याचा आपण आदर सत्कार करून आपल्या आश्रमात ठेवून घेऊ। आपण फलमुलांसाठी अरण्यात गेल्यावर मी येथे एकटाच असतो, त्यावेळी त्याच्या संगतीने मला बरे वाटेल आणि आम्ही दोघेही बरोबर अध्ययन करू। बोधिसत्व आश्रमाबाहेर येऊन पाहतो तो तापस वेशधारी मरकट महाराजाची स्वारी त्याला दिसली आणि तो म्हणाला, मुला, हाच ना तो तुझा तापसकुमार? मुलगा म्हणाला, होय बाबा, हाच तो तापसकुमार। याची ओळख करून घेण्याला मी उत्सुक झालो आहे। बोधिसत्व म्हणाला, बाबा रे, जरा दमधर। हा तापसकुमार नसून तापसवेशधारी नीच मरकट आहे। सुशील ब्राह्मणाचे किंवा तापसाचे तोंड याच्यासारखे विचित्र नसते। याला जर आम्ही आश्रय दिला तर आपल्या पर्णकुटिकेची तो नासधूस करून टाकील। तेव्हा याला येथूनच घालवून द्यावे हे बरे। असे बोलून बोधिसत्वाने अग्निकुंडातील एक कोलीत त्या माकडावर फेकली। तेव्हा वल्कले आणि कमंडलू टाकून देऊन माकड खरे स्वरूप प्रकट करून पळून गेला। कुरुंगमिग जातककथा। एकदा बोधिसत्व कुरुंगमुरुग होऊन एका अरण्यात सरोवराच्या काठी राहत होता। तेथेच एका वृक्षावर एका शतपत्र पक्षाने आपले घरटे बांधले होते आणि त्या सरोवरात एक कांसव राहत होता। या तिघांची अत्यंत मैत्री जडली होती। एके दिवशी एक पारधी त्या सरोवराच्या काठी हरणाला पकडण्यासाठी जाळे पसरून घरी गेला। रात्रींच्या पहिल्या प्रहरी बोधिसत्व पाणी पिण्यासाठी जात असता त्या जाळ्यात सापडला आणि आपण जाळ्यात सापडलो हे आपल्या मित्रांस कळविण्यासाठी तो मोठ्याने ओरडला। तेव्हा सरोवरातून कांसव वर आला व शतपत्र पक्षी आपल्या घरट्यातून खाली उतरला। बोधिसत्वाची ही दीनदशा पाहून शतपत्र कांसवाला म्हणाला, पहाट होण्यापूर्वी जर आमच्या मित्राला या पाशांतून मुक्त केले नाही तर तो पारध्याच्या तावडीत सापडून प्राणास मुकेल। आता तू आपल्या दांतांनी याचे पाश तोडण्यास आरंभ कर आणि हे काम लवकर आटप। कांसव म्हणाला, परंतु माझे दांत काही बळकट नाहीत। माझ्या गतीप्रमाणेच पाश तोडण्याचे कामही मंदपणे चालेल आणि इतक्यात पारधी आला तर माझे सर्व श्रम वाया जातील। शतपत्र म्हणाला, पारधी लवकर येईल याबद्दल तू काळजी करू नकोस, तो अरुणोदयापूर्वी येणार नाही। याबद्दल मी हमी घेतो आणि त्याला जेवढा उशीर लावता येईल तेवढा लावण्याचा मी प्रयत्न करतो, पण तू हे पाश तोडण्याचे काम जारीने चालव। कांसवाने एकामागून एक पाश तोडण्यास सुरुवात केली। शतपत्र पारध्याच्या दारात जाऊन त्याची वाट पाहत बसला। पहाट होण्यापूर्वी पारधी हातात मोठी सुरी घेऊन तलावाच्या काठी जाण्यास निघाला। इतक्यात शतपत्राने मोठ्याने शब्द काढून त्याच्या कपाळावर जोराने चंचू प्रहार केला।
बिचारा पारधी आपणाला मोठा अपशकुन झाला असे वाटून पुन्हा घरात शिरून निजला आणि मनातल्या मनात म्हणाला, आज या अमंगल पक्षाने माझ्यावर टोच मारून मला अपशकुन केला आहे, त्यामुळे शिकार नीट साधेल किंवा नाही याची मला काळजी वाटते. तथापि थोड्या वेळाने मागल्या दरवाजातून निघून जाऊन अपशकुन होईल असे केले पाहिजे, असा विचार करीत तो झोंपी गेला. पुन्हा अरुणोदयानंतर उठून मागल्या दरवाजातून जाण्याच्या बेतात होता, पण तेथेही शतपत्राने मोठ्याने ओरडून त्याच्या कपाळावर चोंच मारली. पारधी संतापून म्हणाला, या दुष्ट अमंगल पक्षाने तर माझा पिच्छाच पुरवला. तथापि थोडा उजेड झाल्यावर हा जवळ आल्यास याची चांगली खोड मोडून मग शिकारीच्या शोधार्थ जाईन, असे म्हणून काही वेळ घरात बसून नंतर तो सरोवराकडे जाण्यास निघाला. शतपत्राने त्याच्या पूर्वीच येऊन कांसवाला त्याच्या आगमनाची खबर दिली. कांसवाने सर्व पाश तोडून टाकले होते, एकच काय तो बाकी होता. परंतु त्याला त्यामुळे इतका त्रास झाला की त्याच्या तोंडावाटे रक्ताच्या धारा वाहत होत्या आणि अंगात त्रास न राहिल्यामुळे तो बेशुद्ध होऊन खाली पडला. इतक्यात पारधी जवळ येऊन ठेपला. बोधिसत्वाने शिल्लक राहिलेला पाश आपल्या सामर्थ्याने तोडून टाकून तेथून पलायन केले. परंतु बिचारा कांसव पारध्याच्या हाती लागला. पारध्याने त्याला आपल्या पिशवीत भरले आणि खिन्न मनाने तो घरी जाण्यास निघाला. आपणाला मुक्त करण्यासाठी कांसवाने आपला जीव धोक्यात घातला हे पाहून बोधिसत्वाला फार वाईट वाटले आणि जीव गेला तरी बेहेत्तर, कांसवाला मुक्त केल्यावांचून राहणार नाही असा निश्चय करून तो मागे वळला आणि पारध्याजवळ काही अंतरावर पोहोचल्यावर लंगडत लंगडत चालू लागला. सर्व रात्र पाशात गुरफटून पडल्यामुळे या हरिणाच्या पायाला इजा झाली असावी व तो दुर्बल झाला असावा असे वाटून पारध्याने आपली पिशवी एका झाडाच्या मेढक्याला अडकावून दिली आणि सुरी घेऊन तो हरिणाच्या मागे लागला. त्याला लोभवून बोधिसत्वाने दूरवर नेले व दुसऱ्या एका आडवाटेने पळ काढून मेढक्यावर अडकवलेली पिशवी हळूच खाली पाडून कांसवाला मुक्त केले. कांसव तात्काळ पाण्यात शिरला. शतपत्र वृक्षावरून खाली उतरला तेव्हा बोधिसत्व या दोघांस उद्देशून म्हणाला, तुम्ही दोघांनी मिळून मला जीवदान दिले आहे, तेव्हा तुमचे माझ्यावर फार फार उपकार आहेत. परंतु आता येथे राहणे धोक्याचे आहे. पारध्याला ही जागा माहीत झाली आहे आणि येथे राहिल्यास केव्हा ना केव्हा त्याच्या जाळ्यात सापडण्याची मला भीती आहे. तेव्हा पारधी येथे पोहोचण्यापूर्वीच मी घोर अरण्यात जाऊन राहतो, असे म्हणून बोधिसत्वाने तेथून पळ काढला. शतपत्रही उडून गेला. कांसव तर पाण्यात शिरलाच होता. पारधी धामवत येऊन पाहतो तो पिशवीतील कांसव देखील निघून गेला होता. तुटके जाळे आणि रिकामी पिशवी घेऊन खाली मान घालून अत्यंत खिन्न अंतःकरणाने तो आपल्या घरी गेला. बोधिसत्व आणि त्याचे दोघे मित्र घोर अरण्यातील दुसऱ्या एका तलावाच्या काठी वास करून राहिले. त्यांच्यावर आलेल्या या प्रसंगाने त्यांची मैत्री दृढतर झाली आणि तिजमुळे त्यांचा सारा जन्म सुखाने गेला. भवतु सब्ब मंगल. साधू साधू साधू.